महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली। मराठी न बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणे, त्यांच्या विषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणे, द्वेष पसरवणे, दमदाटी करणे यामुळे मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे। तसेच या संबंधित निवडणूक आयोग, गृह मंत्रालय यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। मी पंडित सुनील शुक्ला, उत्तर भारतीय विकास सेना, एक सनातनी हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण बाह्य राहणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर बाह्य प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करत असं मला वाटतं का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते, पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।